कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। महादेवांचे खास तोडगे। धनप्राप्तीसाठी उपाय। रोज सकाळी उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करून शिवलिंगावर गंगाजल, पांढरी अक्षता, पांढरी फुले आणि साखर अर्पण करा। घरातील तिजोरीत बेलपत्र ठेवा। यामुळे पैशांची वाढ होते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो। सौभाग्यासाठी विवाहित स्त्रियांनी प्रत्येक सोमवार शिवलिंगावर हळद मिश्रित पाणी व्हावं आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा। याने दाम्पत्यात प्रेम वाढतं आणि पतीला दीर्घायुष्य मिळतं। संतती सुखासाठी सोमवार किंवा महाशिवरात्रीला शिवलिंगावर दूध, मध आणि पंचामृतानं अभिषेक करा। ओम नमो भगवते रुद्राय मंत्र 108 वेळा जपा। संतती प्राप्तीचे अडथळे दूर होतात। रोगमुक्तीसाठी महादेवाला धतुरा व बिल्वपत्र अर्पण करून महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जपा। गंभीर रोग, मानसिक ताण आणि आयुष्याचं संकट टळतं। घरातील नकारात्मकता शक्ती दूर करण्यासाठी दर सोमवार घरात ओम नमः शिवाय मंत्र 108 वेळा जपावा। घराच्या मुख्य दारावर गंगाजल गोमूत्र शिंपडावं। संध्याकाळी धूप दीप लावावं। नकारात्मकता नष्ट होते, घरात सुख शांती राहते। विद्यार्थ्यांसाठी व करिअरसाठी अभ्यासाला बसण्यापूर्वी ओम नमः शिवाय हा मंत्र 21 वेळा जपावा। सोमवारला शिवलिंगावर मध, साखर अर्पण करावी। बुद्धी, लक्ष आणि स्मरणशक्ती वाढते। स्पर्धा परीक्षेत यश मिळतं। शत्रुनाशासाठी मंगळवार किंवा शनिवार शिवलिंगावर धतुरा, आकाड्याची फुले, राख अर्पण करा। ओम हौं जून स्वाहा हा रुद्र मंत्र जप करा। शत्रू बाधा, वाईट नजरा, काळी जादू यांचा नाश होतो। कर्जमुक्तीसाठी सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर जल व काळे तीळ वाहा। ओम नमः शिवाय मंत्र 108 वेळा जपा। याने कर्जाचं ओझं कमी होतं आणि आर्थिक स्थिती सुधारणा होते। घरात सुख शांतीसाठी बेलपत्राच्या 3 पानांवर राम, सीता, लक्ष्मण अशी नावे लिहून शिवलिंगावर अर्पण करा। कुटुंबातील वाद, भांडण, तणाव दूर होतो। घरात सौहार्द वाढतं। विवाहात अडथळे दूर करण्यासाठी अविवाहित मुलींनी प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर गुलाबजल व मध अर्पण करावे। ओम उमा महेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा जपावा। विवाह योग लवकर जुळतो। मानसिक तणाव कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओम नमः शिवाय 21 वेळा जप करा। बाजूला पाण्याचा ग्लास ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या। मानसिक शांती मिळते, भीती व चिंता दूर होते। नागदोष, काळ सर्पदोष याची शांतीसाठी नागपंचमी किंवा सोमवारला शिवलिंगावर दूध, धतुरा व बेलपत्र अर्पण करा। महामृत्युंजय मंत्र माळाचा जप करा 11 माळ। नागदोष शांती दूर होते आणि जीवनातील अडथळे कमी होतात। स्वप्नदोष, वाईट स्वप्नांपासून मुक्तीसाठी झोपण्यापूर्वी शिवाचं पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा जपा। उशाजवळ एक रुद्राक्ष ठेवा। भयानक स्वप्ने, वाईट स्वप्नांचा त्रास संपतो। नोकरी व्यवसायातील यशासाठी प्रत्येक सोमवार शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करा। ओम ऐं ह्रीं क्लीं शिवाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा। नोकरीत व्यवसायात यश मिळतं। मुलांच्या आरोग्यासाठी आईनं सोमवारला शिवलिंगावर मध व साखरेचा अभिषेक करावा। मुलांना आरोग्य व दीर्घायुष्य मिळतं। गर्भसंस्कार व सुरक्षित प्रसूतीसाठी गरोदर स्त्रीनं सोमवारला शिवलिंगावर मध, दूध व तूप अर्पण करावे। महामृत्युंजय मंत्र 5 माळा जपाव्यात। गर्भ सुरक्षित राहतो आणि प्रसूती सहज होते। पितृशांतीसाठी अमावस्येला शिवलिंगावर काळे तीळ, दूध व जल अर्पण करावे। ओम नमः शिवाय जप करून पितरांसाठी प्रार्थना करावी। पितृदोष कमी होतो, पूर्वज प्रसन्न होतात। दारिद्र्यता दूर करण्यासाठी प्रत्येक सोमवार शिवलिंगावर गुळ आणि दुधाचा अभिषेक करा। शिवाला जास्वंदाचे फुले अर्पण करा। गरिबी, आर्थिक अडथळे नष्ट होतात। न्यायालयीन प्रकरणात यशासाठी मंगळवार किंवा शनिवारी शिवलिंगावर लाल फुले आणि धतुरा अर्पण करा। ओम नमः शिवाय मंत्र 108 वेळा जपा। कायदेशीर प्रकरणात सकारात्मक निकाल लाभ मिळतो। नवीन घरासाठी वास्तुदोष निवारणासाठी घरात प्रवेश करण्यापूर्वी गंगाजलानं शिवलिंग अभिषेक करा। बेलपत्र व तांदूळ अर्पण करा। वास्तुदोष दूर होतो। घरात सुख शांती टिकते। शेवटी भक्तिभावानं फक्त 1 थेंब जल शिवलिंगावर अर्पण केलं तरी महादेव प्रसन्न होतात।
मग हे सोपे उपाय नक्की जीवनात परिवर्तन घडवून आणतील. भक्ती. महादेव हे भक्तवत्सल्य आहेत. फक्त श्रद्धेने आणि भक्तीने केलेला प्रत्येक छोटा उपायही परिणामकारक ठरतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.